नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी बनवते आहे मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव। बटाटा वडा करण्यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि छोटासा म्हणजेच अगदी 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतला व त्याची वरची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतले। त्यानंतर एक बारीक कांदा घेऊन कांद्याची साल काढून त्याला रफली चॉप करून घेतलं, कारण आपल्याला ना कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे। पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेते। एका प्लेटमध्ये आल्या लसूणची पेस्ट काढून घेतल्यानंतर त्यामध्ये चॉप केलेला कांदा घालून परत मी एकदा मिक्सरला कांदा फिरवून घेते। कांद्याची पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची। आलं लसूण पेस्ट करायच्या पहिली ना मी 4 बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतले। हे बघा तुम्ही बघू शकता। आणि आता मी ते थंड करायला ठेवले बटाटे आणि 4 मिरच्या अशा बारीक चिरून घेते। एकदम बारीक चिरून घ्यायच्या 4 मिरच्या। बटाटा थंड करून ठेवल्यामुळे बटाट्याची साल अशी पटकन निघते। अशा प्रकारे सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची। मी आज बटाट्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। मी आता मुठभर कोथिंबीर घेतली आणि 10 पानं कढीपत्त्याची घेतली आणि दोन्हीही मी बारीक चिरून घेते। त्यानंतर आपण जे बटाटे सोलून घेतलेले ना ते असे वाटीने स्मॅश करून घ्यायचे। ज्यांच्याकडे स्मॅशर असेल त्याने स्मॅशरने पण करू शकता। माझ्याकडे स्मॅशर आहे पण मी वाटीने स्मॅश करते, कारण मला स्मॅश करताना कम्फर्टेबल वाटतं आणि लवकर होतं। बटाटे स्मॅश करून झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आपण चिरून ठेवलेला ना तो घालायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची आणि कांद्याची पेस्ट घालून पूर्ण मिश्रण एकजीव करायचं। मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला बटाटा वडा केवढा हवा त्या साईजनुसार आपण वडे करून घ्यायचे। चार बटाट्यामध्ये तुम्ही 9 ते 10 बटाटे वडे बनवू शकता आणि थोडी साईज कमी केली तर 12 बटाटे वडे होऊ शकतात। त्यानंतर मी एका बाउलमध्ये 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं व त्यामध्ये 1 चमचा ओवा असा क्रश करून टाकला। त्यानंतर पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं। मीठ जपून वापरा, कारण आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे। एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं व चण्याच्या पिठाचं बॅटर बनवून घेऊया। त्यामध्ये आपण सोयीनुसार पाणी ओतून घ्यायचं। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं बॅटर बनलं पाहिजे। नंतर मी या बॅटरमध्ये सोडा नाही वापरलाय, त्यामुळे मी थोडं तापलेलं कढईमधलं मोहन घेतलं, म्हणजे थोडं तापलेलं अर्धा चमचा तेल घेतलं बॅटरमध्ये आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं।
तेल आपलं चांगलंच तापलं आहे. पहिली चेक करून घ्यायचं तेल तापलं की नाही. तेल तापलं की नाही चेक करण्यासाठी बॅटरमधला एक थेंब तेलामध्ये सोडून बघायचा. जर तो वर आला तर समजायचं की आपलं तेल तापलं आहे. तापलेल्या तेलामध्ये वडे बनवलेले ते बॅटरमध्ये घोळवून तापलेल्या तेलात सोडले व वडे खरपूस तळून घेऊया. अशा पद्धतीने वडे तुम्ही उलटे सुलटे करून तळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले सर्व बटाटे वडे तयार झाले आणि मी पुदिनाची चटणी बनवलेली, त्या चटणीबरोबर मी बटाटा वडा सर्व करते. वडा एवढा अप्रतिम झाला म्हणून सांगू तुम्हाला. नक्की तुम्ही करून बघा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.